नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 21 ऑगस्टचा भाग खूपच मजेदार झालेला बघणार आहोत। कारण आता गैरसमज झालेल्या दांगटांनी अवनीला दारू पिण्यासाठी केली आपल्या घरातच हॉटेलपेक्षाही जल्लद तयारी। हे सगळं बघून खूपच मज्जा येणार आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता इथे धोंडी अण्णांना खूपच त्रास होत असतो, त्यांच्या पोटात खूप दुखत असतं। कारण आता चाकू पोटाला लागलाय म्हटल्यानंतर खूपच त्रास होतोय। धोंड्यांना आई ग बाई ग ओरडत असतात। आता अवनीला मात्र अण्णांची ही अवस्था बघवत नाही। अवनीच्या डोळ्यातनं अश्रू येत असतात। अण्णा अण्णा खूप दुखतंय का हो, खूप त्रास होतोय का, असे ती अण्णांना विचारू लागते। तेव्हा अण्णा आता सुनबाईच्या डोक्यावरनं हात फिरवतात। सुनबाई सुनबाई तुम्ही कशाला रडताय, अहो एवढं काही नाही, स्टील बॉडी माझी, थोडासा त्रास होतोय, जास्त नाही। आता लगेच अवनी आपले डोळे पुसते आणि अण्णांकडे एकटक बघत असते। तर इकडे आता गॅरेजमध्ये पानूचं आणि संभ्याचं काम चालू असतं। त्याच वेळेस पायली गाणं गात तिकडे पोचली असते। शादी का ख्याल दिल में आया है। त्याच वेळेस आता पाण्यामुळे लागते, सांभ्या ती गाणी बंद करा, बंद कर लवकर ते डबडं। त्यावर संभ्या म्हणू लागतो, पाण्यादा डबडं माझं नाही तुमचं चालू आहे, मागे वळून बघा की। आता पाण्या लगेच पाठीमागे वळून बघतो तर आता पायलीचं गाणं गायचं काम चालू असतं। तेव्हा पाण्या म्हणू लागतो, अगं कुठल्या जन्माचं सोडू उगवायली तू, तू कशाला येते ग माझ्या मागे, थोबाड घेऊन आलीच का माझ्या गॅरेजवरती। अगं 4 येड्या वाकड्या बिघडलेल्या गाड्या मी दुरुस्त करतो आणि 4 पैसे कमवतोय चांगले, ते तुला देखवत नाही। तेव्हा लगेच पायली म्हणू लागते, हो तेच 4 पैसे कमवून गाडगभर खातोय तू। त्याच वेळेस आता संभ्या हसू लागतो, एकदम ओक्या एकदम भारी। कसं आहे ना पायल वहिनी, अवनी वहिनी आल्यापासनं सगळं टाईम टू टाईम असतं, लंच डिनर सगळं काही वेळेवरती भेटतंय पाण्यादाला। त्याच वेळेस आता लगेच पाण्या संभ्याकडे रागाने बघतो, तुझ्याकडेच बघावं लागतंय, गाडी राहू दे बाजूला। संभ्या घाबरतो, नाही नको ते विचारलं म्हणून मी सांगून टाकलं। त्याच वेळेस आता पायली म्हणू लागते, हे बघ पानू, खरं तर मला इकडे यायचंच नव्हतं, पण कसं आहे ना तुझा फोन लागत नव्हता ना, मग अपडेट देण्यासाठी मी इकडे आली। त्यावर लगेच आता पानू म्हणू लागतो, हो एवढी अपडेट अर्जंट होती का, मला नाही तुझ्या अपडेटची गरज। आणि त्या दिवशी लय तोऱ्यात चॅलेंज देऊन गेली होती ग, तुझ्या नाकावर टिचून पोरगा पटवेल, आमकं करेन, मग आता का आली माझ्याकडे तोंड घेऊन। त्यावर लगेच आता पायली म्हणू लागते, पानू चॅलेंज असून तसून तसंच आहे बरं का, त्याला काय बी झालं नाही। संभ्या सांग रे तुझ्या पाण्यादाला, एक हाक मारली ना अशी 100 पोरांची लाईन लागेल बघ, विचार कर, आता शेवटची संधी बरं का तुझ्या पाण्यादाकडे। त्यावर पाण्या म्हणू लागते, सांभ्या तिला सांग त्या पोरांच्या लाईनमधनं ना मी कट झालोय, तुला 100 काय किती बी पोरं पटवायची ना तेवढी पटव आणि त्यांच्यावर लाईन मार, पण माझा पिच्छा सोड ग बाई, जा इकडनं। त्याच वेळेस पायली म्हणू लागते, बघा पानू बघ अजूनही विचार कर, त्या तुझ्या त्या गर्लफ्रेंडला तिला ब्रेकअप देऊन टाक आणि माझ्याबरोबर जुळून टाकी, विचार कर, नाहीतर मग मी पुढचं पाऊल उचलेला। त्यावर पाण्या म्हणू लागतो, जमेल चालेल मला, चल उचल पुढचं पाऊल, मला बी बघायचं आहे तो पोरगा कोणी। त्यावर लगेच पायली म्हणू लागते, सांभ्या सांग तुझ्या पाण्यादाला, त्या दिवशी जाऊबाईंना बघायला आलेला पोरगा, त्याने मला फॉलो केलंय, तो मला लाईक पण करतोय, तो माझे व्हिडिओ बघतोय, आता तर सोशल मीडियावरती आमची भेट होणार आहे। त्यावर लगेच आता संभ्या म्हणू लागतो, पाण्यादा तो वहिनींना फॉलो करतोय। त्यावर पाण्या म्हणू लागतो, करू दे की मग, अगं मग तुझे व्हिडिओ पुडी खाऊन बघतो की थुंकून बघतोय। आता मात्र संभ्या आणि पाण्या हसू लागतात। पायलीला लय राग येतो, असं खोटं वाटायलंय तुम्हाला, आता थांबाच, आता मी ना त्याच्या मेसेजला रिप्लायच करते, थांब संभ्या आता मी रिप्लाय देणार। तेव्हा संभ्या म्हणू लागतो, पाण्यादा अहो रिप्लाय देत आहेत त्या, थांबवा त्यांना। पाण्या काही आता मागे हटायला तयार नसतो। तर इकडे अवनी आता रिक्षेतनं उतरलेली असते। आता प्रिशा बार अँड रेस्टॉरंट या दुकानासमोर अवनी आता रिक्षेतनं उतरताच नाना तिच्याकडे बघू लागतात। नानांचं आता एका व्यक्तीशी गाडीच्या रेटबद्दल बोलणं चालू असतं, पण अवनीला बघताच नानांना धक्का बसतो। अवनी घाबरत घाबरत आता त्या रेस्टॉरंटकडे निघालेली असते। तिथे आता खूपच दारू पिणारी माणसं ये जा करत असतात। अवनी जरा घाबरते।
त्याच वेळेस नानांना धक्का बसतो. या बारच्या दुकानाकडे कशाला चालली राजाची बायको? आता नाना पटकन त्या व्यक्तीला म्हणू लागतो, दे बाबा, तुझं आणि माझं जमणार नाही, तू निघ इकडनं. नाना गाडीच्या आड लपून आता अवनीकडे बघत असतात. अवनी आता त्या रेस्टॉरंटच्या बाजूला उभी असते. तिला आता धोंडी आणण्यासाठी दारूच्या बॉटल घ्यायच्या असतात, पण आजूबाजूची माणसं तिच्याकडे एकटक बघत असतात. अवनी आपल्या पर्समधनं पटकन स्कार्फ काढते आणि आपल्या तोंडावरती असं गुंडाळून घेते, जेणेकरून लोकांनी तिच्याकडे बघू नये, तिला ओळखू नये. आता आपला चेहरा झाकून अवनी आता त्या बारच्या दुकानाजवळ येते. त्याच वेळेस आता आजूबाजूचे लोक डोळे पाडून तिच्याकडे बघत असतात. तेव्हा लगेच ते दुकानदार काका म्हणू लागतात, ओ ताई, तुम्ही इकडे कशाला आलायत? तुम्ही दुकान चुकलायत का? काय हवंय तुम्हाला? तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, दादा, मला ते हवंय. असे म्हणत अवनी आता बॉटलकडे हात करते. त्याच वेळेस ते दुकानदार म्हणू लागतात, ह्या बॉटल हव्यात तुम्हाला? तेव्हा अवनी म्हणू लागते, हो, त्यांना बरं वाटत नाहीये ना, त्यांना ते औषध हवंय, म्हणून मी आले इकडे, द्याल प्लीज? त्यावर लगेच आता ते दुकानदार म्हणू लागतात, तुम्ही मेडिकल समजून या दुकानात आलाय का? हे मेडिकल नाहीये, अहो औषध नाहीये हे. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, ते रोज घेतात ना, त्यांना सवय, त्यांना ही दारू हवीच आहे. त्यावर लगेच आता ते दुकानदार म्हणू लागतात, अच्छा, म्हणजे या औषधाने दुखणं बरं होतंय का? कुठला ब्रँड देऊ? त्यावर अवनी म्हणू लागते, ब्रँड मला माहिती नाही, पण ते रोज घेतात ना. त्यावर ते दुकानदार म्हणू लागतात, कोण पण, कुणाबद्दल बोलताय तुम्ही? त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, अण्णा, अण्णांच्या पोटात चाकू लागलाय ना, टाके घातले, पण त्यांना बरं वाटत नाही, त्यांना त्यांचं औषध घ्यायचे, म्हणून आले मी. तेव्हा ते दुकानदार म्हणू लागतात, अण्णा म्हणजे दांगट? त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, हो. तेव्हा लगेच आता ते दुकानदार म्हणू लागतात, एक मिनटं. ते 2 बॉटल घेऊन येतात. या घ्या अण्णांच्या ब्रँडच्या बॉटल. अण्णांना या पिल्याशिवाय अजिबात बरं पडणार नाहीये. खूप लागलाय का चाकू? बघितला आम्ही तो व्हिडिओ. बरं तुम्ही कोण, त्यांच्या सुनबाई का? तेव्हा अवनी एक नाही दोन नाही गप्प, किती पैसे झाले? तेव्हा लगेच ते काका म्हणू लागतात, 200 रुपये. अवनी पटकन आता त्या बॉटलची पिशवी घेते आणि घाईघाईतच तिकडनं त्या बारच्या बाहेर निघालेली असते. त्याच वेळेस आता रस्त्यावरती 2 मुलं असतात. ते आता अवनीचा हा सगळा व्हिडिओ काढत असतात. ए बघणार रे, ती पोरगी दारूच्या दुकानात आली होती, बघतोयस ना? आता हा व्हिडिओ व्हायरल होणार. तेवढ्यात पाठीमागनं नाना येतात आणि पटकन त्या मुलाची कॉलर पकडतात. व्हिडिओ काढतोय तू? व्हिडिओ काढतोय, दाखव कसा आला. त्याच वेळेस तो मुलगा हसतच म्हणू लागतो, ओ बघा ना, ती पोरगी दारूच्या दुकानात आली होती. त्याच वेळेस नाना म्हणू लागतात, मग तू व्हिडिओ काढतोय, ती माझी सुनबाई आहे, दाखवतो मोबाईल, दाखव इकडे. असे म्हणत आता त्या मुलाकडनं नानांनी तो व्हिडिओ घेतलेला असतो. तर त्याच वेळेस आता नाना गाडीत बसतात. हे सगळं जे बघितलंय ना, ते बघून नानांनाही धक्काच बसलेला असतो. नाना पटकन राजाला कॉल करतात. तर इकडे आता शेवपुरी खाण्यासाठी राजा आता एका टपरीवरती थांबलेला असतो. तेवढ्यात नानांचा फोन येतो. राजा फोन उचलतो. नाना, अहो बोला की. नाही म्हणजे कशासाठी? हाय हॅलो ते राहू द्या, कशासाठी फोन केलाय ते सांगा. त्याच वेळेस नाना म्हणू लागतात, राजा, एक मोठा प्रॉब्लेम झालाय रे, त्यासाठी फोन केलाय. हे बघ, मला जे सांगायचे ते ऐकून घे. त्यावर राजा म्हणू लागतो, नाना, तुम्हाला सांगायची गरज नाही, मला समजलं हो. शेवटी तुम्हाला माझी खरी किंमत कळली तर सांगा, कुठे भाडं न्यायचं आहे, कुठली ट्रिप आहे, सांगा नाना. त्याच वेळेस नाना म्हणू लागतं, दे, ट्रिप वगैरे राहू दे, तसं काही बी नाही आहे. तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही, मग कशासाठी फोन केलाय नाना? त्यावर नाना म्हणू लागतात, ऐक राजा, प्रॉब्लेम दुसराच आहे. आत्ताच मी तुझ्या बायकोला दारूच्या दुकानात दारू घेताना बघितलंय. आता राजा भडकतो, नाना, तोंडाला येईल ते काय बी बोलायचं नाही, हे खोटं आहे सगळं म्हणा आणि हे सगळं थांबवा. हे बघा, अवनी मॅडम कशा आहेत तुम्हाला काय माहिती? अहो आर्किटेक्चर आहेत त्या कशाला दारूच्या दुकानात येतील? उगाच काहीतरी बोलू नका. त्यावर नाना म्हणू लागतात, राजा, अरे मलाही बघून धक्का बसला रे, पण मी खोटं कशाला बोलेल? ती पण माझी सुनबाई नेणार रे. मग राजा सांग बरं तू. त्यावर राजा म्हणू लागतो, नाना, अहो तुमचा गैरसमज झाला असेल. तुम्ही कुठे माझ्या बायकोला म्हणजे अवनी मॅडमला बघितलंय? नाही नाही नाही, दुसरी कोणतरी असेल. तेव्हा नाना म्हणू लागतात, ए, तुझ्या लग्नाचे ते फोटो लावले होते ना रिसेप्शनच्या वेळेस, ते समदे बघितलेत मी. तुझ्या बायकोला ओळखतोय मी आणि ती तुझी बायकोच होती. तुला खोटं वाटतंय? मी कशाला खोटं बोलू? मी तुला एक व्हिडिओ सेंड करतो, बघ तू. राजा, अवघड आहे रे बाबा, काळजी घे रे तू. आधी बाप दारू पित होता,
आता बायको बी दारू प्यायला लागली. कसं होणार आहे राजा तुझं? असे म्हणताच नाना फोन बंद करतात. आता राजालाही धक्काच बसतो. नाना एवढे गॅरंटेडेड कसे बोलू शकतात? याचा अर्थ अवनी मॅडम खरंच दारूच्या दुकानात गेलतात का? आता राजा पटकन नानांनी पाठवलेला व्हिडिओ ऑन करतो. आता व्हिडिओ बघायला सुरुवात होताच राजाला धक्का बसतो. कारण चक्क मॅडम दारूच्या बॉटल घेऊन निघाल्या दुकानातनं. हे सगळं बघून आता राजाही घाबरलेला असतो. तर त्यानंतर इकडे आता घरी धन्याचा अभ्यास चालू असतो. पण अण्णांचे सारखे घरात गरके चालू असतात. ओ आई ग, ओ आई ग. तेव्हा धन्या म्हणू लागतो, अण्णा अहो काय मस्त जमतंय ना तुम्हाला ताला सुरात. अगदी सेम माझ्यासारखं. असे घशातनं आवाज काढायचे. आई ग बाई ग, काय मस्त म्युझिक लागतंय ना. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, ए कार्ट्या तू माझं सोंग आणायलाय? अरे तुला अक्कल आहे का? बाप इथे एवढा तळमळतोय, ओरडतोय आणि तू तू त्यातनं संगीत तयार करतो. असे तुला हानावाना धरून उठ उठ इकडनं, मला इथे खुर्चीवर बसायचे. तेव्हा धन्या म्हणू लागतो, अण्णा अहो मी इकडे अभ्यास करायलोय, तुमचं पण ना. आता धन्या पटकन आपली पुस्तकं उचलतो आणि पलंगावरती जाऊन बसतो. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतो, धन्या अरे पण सुनबाई कुठे दिसत नाही, सुनबाई कुठे गेल्या? तेव्हा धन्या म्हणू लागतो, अण्णा तुम्ही एवढं प्रेमाने आम्हाला कधी विचारलं नाही. सुनबाईला लईच प्रेमाने विचारायलात ना. त्यावर अण्णा म्हणू लागतात, ए 4-4 पोरं आहे घरात माझी, पण कुणालाच माझी पडलेली नसते. पण सुनबाई किती काळजी घेते माझी, फक्त तिलाच माझी खरी किंमत आहे. त्याच वेळेस आता धन्या म्हणू लागतो, अण्णा बासा इमोशनल ड्रामा बंद करा. अण्णा पटकन उठतात. धनुबाळा किती अभ्यास करशील? अरे बघ की तुझ्या बापाची स्टील बॉडी आहे, दिसते ना तुला. त्यावर धन्या म्हणू लागतो, अण्णा बॉडीचं 17 वेळा काढू नका, माझी बी बॉडी लय भारी बरं का. त्यावर अण्णा म्हणू लागतात, हो याशी वाळेल कुळेल बॉडी का? त्यावर धन्या म्हणू लागतो, अण्णा वरून दिसायला जरी बॉडी कमी असली ना, तरी आतून माझी बॉडी जालो आहे. हां तुम्हाला माहिती नाही आहे, तुमच्यापेक्षा बी भयानक बॉडी मला. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, खरंच? मग धनुबाळा बापाचं एवढं एक काम कर ना, हे घे 200 रुपये घ्या. किती भारी दिसतंय माझं लेकरू, दाढी बी आली त्याला. जा हे 200 रुपये घे आणि माझं औषध घेऊन ये. तेव्हा धन्या म्हणू लागतो, अण्णा जमणार नाही. डॉक्टरांनी काय सांगितले, जोवर तुमची औषधं संपत नाही तोवर तुम्हाला तुमचं हे औषध भेटणार नाही. वहिनी लवकर या. आता मात्र तेवढ्यात अण्णा घाबरतात आणि पटकन खिशात पैसे घालतात. ए सुनबाईला कशाला बोलावतोय? त्याच वेळेस बाहेरनं आता दारूच्या बॉटल घेऊन अवनी घरात आलेली असते. तेव्हा धन्या म्हणू लागतो, वहिनी कुठे गेला होता तुम्ही? काय आणलंय पिशवीत? आता अवनी पटकन पिशवी बाजूला लपवते. कुठे काय? भाजी आणली. त्यात एक भाजीची गड्डी असते. तेव्हा अण्णा म्हणू लागतं, सुनबाई भाजी आणायला तुम्ही कशाला गेलात? त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, अण्णा मी मंदिरात गेले होते ना, मग येतानाच फ्रेश अशी भाजी दिसली म्हणून घेऊन आले. तेव्हा धन्या म्हणू लागतो, म्हणजे तुम्ही मंदिरात गेलता का? त्यावर अवनी म्हणू लागते, हो खूप गर्दी होती ना, वेळ लागला. त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, द्या मग पिशवी मी ठेवतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही नको मी जाते. अवनी आतमध्ये निघून जाते. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, अण्णा सांगू का? वहिनीला सांगू तुमच्या औषधाबद्दल? त्यावर अण्णा म्हणू लागतात, ए तोंड बंद ठेव, गुपचूप जात असलं तर जा, बापासाठी एवढं करवत नाही त्याला. धन्या पटकन तिकडनं पुस्तकं उचलतो आणि तिकडनं बाजूला निघून जातो. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात, आई ग आयो हे दुखणं धड सांगता येत नाही, दाखवता येत नाही, कसं करू मी आता? माझ्या औषधाशिवाय मला जमणार आहे का? असे म्हणत आता अण्णांची लयलई चालू असते. त्याच वेळेस आता इकडे राजा मात्र पाण्याच्या गॅरेजवरती आलेलो असतो. तिकडे यशोदालाही बोलावलेलं असतं, पाहिलीही असते. आता नानाने जे काही तिकडे त्या दारूच्या दुकानात बघितलंय ते सगळं आता राजाने पाण्या आणि यशोदाला सांगितलेलं असतं. तेव्हा पाण्यावर लागते, राजा खोटं बोलण्याची आता हद्द झाली आहे. आत्तापर्यंत लय ऐकून घेतलं, पण आता तुझं हे खोटं पचवणार नाही आम्ही, असं ठोकून काढू ना तुला. भास्कर बहिणींबद्दल खोटेपणा भास्कर. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, याच्यामुळंच मी टांगड्यांनी हाणतो याला. यशोदा अरे अशी मस्करी मी का करेन? अशाबद्दल मी खोटं का बोलेल? अरे नानांनी खरंच पाहिले अवनी मॅडमला दारूच्या दुकानात दारू घेताना. त्यावर लगेच यशोदा म्हणू लागतो, राजा नानांचा ना गैरसमज झालाय. नाना कुठे अवनी वहिनीला भेटलेत? त्यांची कधी भेट झाली? त्यांना काय माहिती नानांना मॅडम कशा दिसतात काय? त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, हो
भेट तर नाही झाली, पण माझ्या भावांनो, तुम्ही एवढे पॅम्पलेट लावले होते ना, बोर्ड मोठे मोठे रिसेप्शनचे, मग तेव्हापासनं नाना ओळखतात माझ्या बायकोला, म्हणजे अवनी मॅडमला. त्याच वेळेस आता राजा म्हणू तुम्ही ना, मॅडमची शपथ घेऊन सांगतो, मी खोटं बोलत नाही. नानांनी जे सांगितलंय ते खरंच बोलतोय, आणि खोटं वाटत असेल तर मी व्हिडिओ दाखवतो. नानांनी मला एक व्हिडिओ पाठवला मॅडमचा, दारू घेतानाचा. त्याच वेळेस आता राजा पटकन मोबाईल समोर धरतो, तेव्हा यशोदा म्हणू ए दूर घे, दूर घे, आम्हाला असलं काही दाखवू नको. अरे कसं वाटेल ते बघायला. नाही 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 नाही, नको नको. त्याच वेळेस पाण्या म्हणू बघू दे, कसा व्हिडिओ बघू दे. तेव्हा यशोदा म्हणू पाण्या, बघायचा नाही म्हटलं ना, नाही बघायचा. राजा आता काय करायचं रे, मॅडम दारू पिणार रे. त्याच वेळेस आता पाण्या म्हणू अयो आता काय करायचं. एक काम करायचं, आपण मॅडमला मेसेज पाठवूया, दारू पिना अच्छी बात नाही आहे, दारू से आयुष्य संपता आहे, असं काही पाठवायचं का. तेव्हा लगेच यशोदा म्हणू नको रे, खूप बेकार वाटतंय ते. त्याच वेळेस आता लगेच ये पाण्या म्हणू मग असं पाठवायचं आहे का, दारू से दूर रहो, आयुष्य को स्वीकार करू, असं काही. त्याच वेळेस आता राजा म्हणू हो हे बरं वाटतंय, हे पाठवूया आपण मेसेज करून. त्याच वेळेस पायली म्हणू पाठव पाठव, आणि घरी गेल्यानंतर जाऊबाईचा चांगला मार खा. अरे असं कोणी वागतं का. अरे किती मिडिल क्लास विचार आहेत तुमचे. त्याच वेळेस यशोदा, राजा आणि पाण्या पायलीकडे बघतात. म्हणजे काय म्हणायचे तुला. त्यावर पायली म्हणू अरे रिच लोक कसे वागतात तुम्हाला माहिती आहे का, मिडल क्लास डोक्याचे, सगळं सांगावं लागतं. अरे राजा, कधी तू आमच्या जाऊबाईंना असं डेटवरती घेऊन गेलाय का, फिरायला गेलाय का. त्यावर राजा म्हणू हो मी नेलं होतं ना मॅडमला त्या दिवशी डेटवरती मस्त. त्यावर लगेच पायली म्हणू हो मग शेवपुरी पाणीपुरी गाडीवरची खाल्ली असेल ना. त्यावर राजा म्हणू हो. तेव्हा पायली म्हणू खाल्ली माती मग. अरे आपण आहोत गरीब मिडल क्लास लोक, पण त्या त्या मोठ्या श्रीमंत घरातले लोक आहेत. त्या एवढ्या मोठ्या घरात ना आल्या. इकडे राहणं गरिबीचं असलं तरी त्या राहतील, खाणं गरिबीचं असलं तरी खातील, पण डोक्याचं काय. तेव्हा यशोदा म्हणू म्हणजे. त्यावर पायली म्हणू इकडे या, मी तुम्हाला समजावून सांगते. हे बघा, श्रीमंतांच्या घरात कसं असतंय माहिती, ते ना रोज असा घरात एन्जॉय करतात. तेव्हा राजा, पाण्या, यशोदा बघू लागतात, एन्जॉय तो कसा असतो. तेव्हा पायली म्हणू जरा काही आनंदाचं घरात घडलं तरी दारूच्या बॉटली घरात येतात, असे मस्त महागडे काचेचे ग्लास, मग त्यात दारू, थोडं पाणी, थोडा बर्फ, आणि मग बायका आणि माणसं मिळून दारू पितात. आता मात्र यशोदा, राजा सगळ्यांना धक्का बसतो, काय बायका पण. त्यावर पायली म्हणू हे बघा, आता दारू पिल्याने काय होतं. तेव्हा लगेच पानं म्हणू लिव्हर खराब होतं माणसाचं. त्याच वेळेस आता पायली म्हणू हो मग बाई दारू पिली तर काय होईल, लिव्हरच खराब होईल. म्हणून रिच लोकांमध्ये असलं काही मानत नाही. ते अगदी सेम सेम असं बसून दारू पितात, असा ग्लासला ग्लास आदळवतात, चस करतात. तेव्हा पाण्या म्हणू हो अरे असंच असतं रिच लोकांचं सेबोकेशन. त्याच वेळेस यशोदा म्हणू म्हणजे काय. त्याच वेळेस आता राजा म्हणू अरे सेबोकेशन सांग सांग म्हणजे काय. आता पायली रागानेच राजाकडे बघते. अरे तुम्हाला कळतंय का, ते लोक मी टाईम एन्जॉय करतात. अरे त्यांना ना आनंद मिळतो या सगळ्यातनं. त्याच वेळेस आता राजा म्हणू मी टाईम. तेव्हा पाण्या म्हणू म्हणजे काय. त्यावर लगेच पायली म्हणू अक्कल शून्य आहात तुम्ही. अरे श्रीमंतांच्या घरात हे असले रोज असतंय, आणि अवनी आता एवढ्या मोठ्या घरात ना आली, तिला सवय असेल ना, तिचं डोकं शांत ठेवण्यासाठी तिला ते करावं लागेल. आणि तुम्ही असं वेगळाच काहीतरी अर्थ काढताय, किती मिडल क्लास आहात तुम्ही. अरे रिच लोकांचा विचार करा ना, अवनीसाठी आपण काय बी करू शकतोय. आता मात्र लगेच ही दांगट विचार करायला सुरुवात करतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये खूपच भारी असा ट्विस्ट आहे. आता या तीनही भावंडांचा मोठा गैरसमज झालेला असतो. त्यांना वाटतं की अवनी वहिनीला दारूच प्यायची, म्हणून आता हॉटेलपेक्षाही जल्लद तयारी दांगटांच्या घरी सुरू झालेली असते. रात्रीची वेळ होते. तेव्हा राजा आता मॅडमच्या रूमजवळ येतो. त्याच वेळेस अवनी पटकन दारूच्या बॉटल लपू लागते. तेव्हा लगेच आता राजा म्हणू एक्स ओके, नका लपू, तुम्हाला चालतंय ना, मग आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, या तुम्ही, तुम्हाला एक सरप्राईज द्यायचे. आता राजा लगेच पाठीमागच्या आवारात अवनीला घेऊन येतो.
हॉटेलपेक्षाही जबरी डेकोरेशन आता इथे दांगडांच्या घराबाहेर झालेलं असतं. अगदी लाइटिंग मस्त छान असं टेबल सजवलेलं असतो. तेव्हा लगेच आता राजा, यशोदा, पाण्या सगळेजण अवनीला त्या टेबलवरती बसवतात. मॅडम, आज तुमचा मी टाईम एन्जॉय करा. तुम्हाला हे आवडतं ना, घ्या मग, असे म्हणत राजा मोठा खंबा अवनीसमोर टेबलवरती ठेवतो. छान असे भारीतले काचेचे ग्लासही आणलेले असतात. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, मॅडम आता घ्या आणि मारा. तुमचा मी टाईम एन्जॉय करा. आता मात्र अवनीला धक्का बसतो. एवढा मोठा खंबा आणि माझ्यासाठी, म्हणजे मी दारू प्यायची का? अवनी आता राजादा, यशोदा आणि पाण्याकडे बघू लागते. अवनीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर आता या दांगटांचा मोठा गैरसमज झालाय. तर पुढे काय काय होणार, कशी मज्जा येणार, तर आता धोंडी अण्णांची दारू अवनी कशी सोडवणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.